कुवेतमधल्या कर्मचाऱ्यांचं निवासस्थान असलेल्या इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये अनेक भारतीयांचा समावेश. कुवेतच्या दक्षिणी अहमदी प्रांतातील मंगाफ विभागात आहे इमारत. इमारतीच्या मालकाला अटक. इमारतीत 160 जण राहत होते. जम्मूतील भाविकांवरील हल्ल्याचा निषेध करताना नागपूरमध्ये पुतळा जाळताना 3 आंदोलक आगीत होरपळले. नागपुरातील बडकस चौकात विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित आंदोलन. नीट परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. काउन्सिलिंगवर बंदी घालण्यास कोर्टाचा नकार. 8 जुलैला एनटीएच्या जबाबानंतर पुन्हा सुनावणी सुरू होणार. नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारीकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा. जयेश पुजारीकडून बेळगावच्या न्यायालय आवारात घोषणा. घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने सलमान खानसह भाऊ अरबाजचाही जबाब नोंदवला. सलमान खानच्या घरी जात पोलिसांनी घेतली घटनेची माहिती. आतापर्यंत या प्रकरणात 5 जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक. पुण्यातल्या ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू. अशफाकने कोणाच्या सांगण्यावरून तावरेंना कॉल केल्याचा शोध सुरू. तर पैशाच्या व्यवहाराबाबतही पोलिसांकडून तपास. आषाढीसाठी येणाऱ्या 10 मानाच्या पालख्यांसोबत यंदा क्लास 1 अधिकारी उपस्थित राहणार. यंदाची आषाढी सर्वोत्तम करणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला विश्वास. संत गजानन महाराजांच्या पालखीचं उद्या शेगावमधून पंढरपूरकडे प्रस्थान. पालखीचं यंदाचे 55वं वर्ष. जवळपास 700 वारकऱ्यांसह पालखी मार्गस्थ होणार. चंद्राबाबू नायडूंनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. तर पवन कल्याण उपमुख्यमंत्री. पंतप्रधान मोदींची शपथविधीला उपस्थिती. ओडिशा राज्याला 24 वर्षांनंतर नवं नेतृत्व. मुख्यमंत्री म्हणून मोहन माझी यांनी घेतली शपथ. तर केव्ही सिंग तसंच विधानसभेत आलेले प्रवती परिदा या दोघांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.